शुक्र शनी युती आणि शुक्रदेवांचं विशेष गोचर 1 ते 26 मार्च तुमच्या आयुष्यात काय बदलणार? आपल्या आयुष्यात काही काळ असे येतात जे फक्त घटना बदलत नाही तर आपल्याला आतून जागं करतात. 1 मार्च ते 26 मार्च 2026 या काळात असाच एक विशेष आणि दुर्मिळ योग जुळून येत आहे. हा काळ आहे शुक्रदेवांचं विशेष गोचर. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपणास एक नम्र आवाहन, आपण आमच्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच नोटिफिकेशन येईल आणि तो सर्वात आधी बघता येईल. ज्योतिषप्रेमींनो, शुक्र आणि शनी यांची युती जलतत्वाच्या मीन राशीत होत आहे. ही केवळ एक ग्रहांची हालचाल नाही, तर हा एक आत्मपरीक्षणाचा प्रवास आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या राशीवर काय परिणाम होईल एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर हा तुमच्या अंतर्मनाचा आरसा आहे. चला तर मग या सूक्ष्म, शास्त्रीय आणि भावनिक प्रवासाची सुरुवात करूया. 1 मार्च ते 26 मार्च या काळात शुक्रदेव आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत असणार आहेत. मीन राशीचा स्वभाव करुणा, त्याग, निस्वार्थ प्रेमाशी जोडलेला आहे. पण इथे शनीची साथ असल्यामुळे या गोचर काळात ऐश्वर्यापेक्षा मनशांतीची गरज अधिक जाणवेल. या काळात भोगापेक्षा मानसिक समाधान, संवेदनशीलता, नात्याची खोली महत्त्वाची वाटू लागेल. ही युती गुरुदेवांच्या निसर्ग कुंडलीतील व्ययस्थानाशी निगडीत आहे. त्यामुळे तुमच्यात अंतर्मुखता आणि आत्मपरीक्षण वाढलेलं दिसेल. या काळात प्रेमातील आकर्षण आणि वास्तव यामधला फरक स्पष्टपणे जाणवू शकतो. खोटेपणा किंवा दुप्पट्टीपणा वादातून नव्हे तर संवादातून समोर येईल. जे नातं मजबूत आहे ते अधिक स्थिर होईल आणि जे फसवं आहे ते हळूहळू गळून पडेल. हा काळ खऱ्या प्रेमाची खोली समजून घेण्याचा आहे. शनीचा प्रभाव असल्यामुळे क्षणिक भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. गुंतवणुकीच्या बाबतीत विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता प्रत्येक राशीसाठी या गोचरचा परिणाम आपण समजून घेऊया. मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही नेहमी सगळ्यांसाठी खंबीरपणे उभे राहता, पण या काळात स्वतःलाही थोडं ऐकणं गरजेचं आहे. धनेश आणि सप्तमेश यांचा प्रभाव आणि 7.5चा पहिला टप्पा यामुळे मनात न बोललेले प्रश्न वाढू शकतात. घाई करणं तुमचा स्वभाव असला तरी यावेळी थांबून विचार करणं हिताचे ठरेल. तुम्ही सध्या जास्त विचार करता आहात का? पण निर्णय थांबलेत. हा काळ तुम्हाला थांबून शहाणपणाने पुढे जायला शिकवतो. वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा आहे. राशी स्वामी शुक्र, भाग्येश आणि कर्मेश शनी यांची युती लाभस्थानात होत आहे. तुमच्या शांत प्रयत्नांना आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. मित्र, परिवार आणि भविष्यातील योजनांवर तुमचं लक्ष केंद्रित होईल. जर तुम्हाला वाटत असेल की मेहनतीचं फळ आता मिळायला हवं, तर हा गोचर तुमच्यासाठीच आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या विचारांची गती खूप जास्त असते, पण आता त्याला योग्य दिशा मिळण्याची वेळ आली आहे. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे करिअरमध्ये स्थैर्य येईल. सध्याचं स्थैर्य आणि भविष्य काळातील स्वप्न यांचा ताळमेळ घालण्याचा हा काळ आहे. करिअरबाबत मनात प्रश्न आहेत का? स्थैर्य की बदल? या काळात उत्तर हळूच समोर येईल. कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुमचं मन जितकं खोल आहे तितकंच नशीबही या काळात तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. सुखेश आणि लाभेशाची भाग्यस्थानात होणारी युती तुमची अध्यात्माकडे ओढ वाढवेल आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल. तुम्हाला अलीकडे आयुष्याचा अर्थ थोडा वेगळा वाटायला लागलाय का? हा काळ तुमचं अंतर्मन उघडतोय. सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुमचं धैर्य मोठं आहे, पण या काळात तुमचं शहाणपण त्याहून मोठं ठरेल. शुक्र शनी युती अष्टम स्थानात होत असल्यामुळे प्रवास आणि व्यवसायात काही उलथापालथ जाणवू शकते. आर्थिक गुंतवणुकीत अत्यंत सावधगिरी बाळगा. सगळं आपल्या हातातून निसटतंय असं वाटतंय का? हा गोचर तुम्हाला नियंत्रण नव्हे समज देतो. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहता, पण या काळात भावनांना देखील तितकंच महत्त्व द्या.
तुमच्या सप्तम स्थानात होणारा केंद्र त्रिकोण राजयोग नात्यांचा आरसा तुमच्यासमोर धरेल. भागीदारीत वास्तव स्वीकारावं लागेल. तुम्ही सगळ्यांसाठी देता पण समोरून तेवढंच मिळतंय का? हा काळ नात्यांचा खरा आरसा दाखवतो. तुळा राशीच्या व्यक्तींनो, जगाला संतुलित ठेवण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष नका करू. राशी स्वामी शुक्र शनीसोबत षष्ठ स्थानात आहे. कामाची शिस्त आणि आरोग्याकडे लक्ष देणं ही या काळाची गरज आहे. काम, जबाबदार लोक सगळ्यांना सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष होतंय का? हा काळ तुम्हाला स्वतःकडे परत आणतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या भावना खूप खोल असतात आणि या काळात त्या अधिक प्रकर्षाने समोर येतील. पंचम स्थानातील ही युती प्रेम, संतती आणि सर्जनशीलतेवर खोल परिणाम करेल. भावनांपासून पळू नका, त्या समजून घ्या. प्रेमात किंवा भावनांमध्ये खोल जाण्याची भीती वाटते का? हा गोचर भावना पळवून लावत नाही, त्या समजायला शिकवतो. धनुराशीच्या व्यक्तींनो, स्वप्न मोठी ठेवणं तुमचं बलस्थान आहे, पण या काळात नियोजनावर भर द्या. लाभेश आणि धनेशाची ही युती तुमच्या आर्थिक आणि पैसा टिकवण्यासाठी शहाणपण वापरावं लागेल. पैसा येतोय पण टिकतोय का? हा काळ आर्थिक शहाणपणा शिकवतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुमची मेहनत, ती स्वभाव या काळात तुमची ताकद ठरेल. राशी स्वामी शनी तृतीयेश शुक्रासोबत आहे, जो तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा आणि बळ देईल. तुम्ही तयार आहात मेहनतीसाठी, पण दिशा हवी का? हा गोचर तुमच्या प्रयत्नांना आवाज देतो. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुमची मूल्य हीच तुमची खरी ओळख आहे. राशी स्वामी शनी दुसऱ्या स्थानात शुक्रासोबत असल्याने तुमची स्वतःची किंमत तुम्हाला समजेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. तुमची किंमत तुम्हालाच शंका वाटायला लागली का? हा काळ सेल्फ वर्थ पुन्हा जागा करतो. मीन राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुमच्यासाठी केवळ एक गोचर नाही, तर स्वतःला नवीन ओळखण्याचा प्रवास आहे. तब्बल तुमच्याच राशीत ही दुर्मिळ युती होत आहे. आतील परिपक्वता आणि आध्यात्मिक उंची गाठण्याचा हा काळ आहे. हा व्हिडिओ तुम्ही ऐकताय कारण ही युती तुमच्याशी थेट बोलते. एकंदरीत 1 ते 26 मार्चच्या काळात कोणतीही घाई नको, वाद नको. फक्त हवा आहे तो संवाद, समज आणि शहाणपण. आपली राशी फक्त भविष्य सांगत नाही, तर ती आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि तुमच्या राशीचा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल, तर तो केवळ योगायोग नाही, हा काळ तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या राशीचा पुढचा संदेश चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.